पप्पा, हा बेटा. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली यावरून वादविवाद का चालू आहे? ओके, काय झालं बेटा, अजित पवार यांच्या विमानाला 28 तारखेला अपघात झाला आणि त्यांचं त्यात निधन झालं. राज्यात दुखवटा पाळला जात असताना 31 तारखेला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून वादविवाद चालण्याचं जे कारण आहे त्याला एक 2-3 गोष्टी आहेत की इतक्या लवकर ही शपथ घेण्याचं कारण का होतं. झालं काय बेटा की सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे नेते आहेत पक्षाचे, स्वतः शरद पवार यांनी बारामतीला पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची माहिती पत्रकार परिषदेतून दिली. आणि दुसऱ्या बाजूला रातोरात उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी व्हावा म्हणून छगन भुजबळ, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ही सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांकडे गेली, वर्षा बंगल्यावर त्यांना भेटली आणि तात्काळ सुनेत्रा पवार यांना शपथ द्यावी अशा पद्धतीची मागणी केली. या मागणीचा विचार करून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्याला परवानगी दिली आणि आज लोकभवनामध्ये म्हणजे राजभवनावर त्यांचा शपथविधी पार पडला आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्याच्या मागं कारण असं राष्ट्रवादीकडून सांगितलं जातं आहे, अजित पवार गटाकडून, की विलिनीकरणाच्या संदर्भामधून एक दबाव आमदारांवर येत होता. ही एक गोष्ट त्याच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये होती. आणि पक्ष फुटू नये, पक्ष फुटण्याची भीतीसुद्धा या नेत्यांकडून व्यक्त केली जात होती. म्हणून घाईघाईनं तात्काळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना आजच शपथ देण्यात आली. आता अशी टीका करण्यात येते की ह्याच्या आधीसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा राजीव गांधींना तात्काळ म्हणजे सकाळी हत्या झाली आणि संध्याकाळच्या सुमारास त्यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. पण ते पंतप्रधानपद होतं आणि हे जे पद आहे हे संवैधानिक पद नाही अशा पद्धतीची टीका विरोधक करतात. परंतु शेवटी हा प्रश्न त्यांच्या पक्षाशी संबंधित असल्यामुळं याच्यावर अधिक वादविवाद करणं व्यर्थ आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?